कर्जत तालुक्यातील नेरळ कशळे या भीमाशंकर राज्यमार्ग रस्त्यावर अजब गावाच्या हद्दीत 2 दुचाकींची धडक झाली। या अपघातात दुचाकी चालकाचा अपघातस्थळी मृत्यू झाला। अपघातग्रस्त तरुण हा डोंगरपाडा गावातील रहिवासी होता। कर्जत तालुक्यातील नेरळ कशळे मार्गावरील आंतराळ नीड व अंजप येथील वळणावर शनिवारी 8 ऑगस्ट सकाळी 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली। या अपघातात डोंगरपाडा येथील अजित शरद भालचीम वय 18, अक्षय शरद भालचीम आणि कामिनी भरत भालचीम ही भावंड आपल्या MH46 BS 1745 या शाईन दुचाकीवरून गावाकडे जात होते। त्यावेळी समोरून येणाऱ्या KTM गाडी नंबर MH02 FW 0065 दुचाकीशी त्यांची धडक झाली। दुचाकींची धडक गंभीर स्वरूपाची असल्यामुळे अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले। त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालय कशळे येथे रुग्णालयात दाखल करून नंतर पुढील उपचारासाठी MGM रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र उपचारापूर्वीच अजित भालचीम याचा मृत्यू झाला। अपघातातील KTM स्वार मुंबईतील पर्यटक असल्याची माहिती असून पर्यटनासाठी आलेले पर्यटक मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत होते। मुंबई येथील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे। तो घटनास्थळावरून पळून गेल्याने कर्जत पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे डोंगरपाडा गावावर शोककळा पसरली आहे। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशळे।